तत्पूर्वी सर्व वसाहतीमधील मान्यवर सिनियर साहेब इथे आपल्या या श्रद्धांजली सभेत अभिवादन सभेत आल्याबद्दल मी तुमचं पवारभाऊंचा मुलगा म्हणून मी आयोजन करतो दरवर्षी, त्याच्याबद्दल आल्याबद्दल धन्यवाद। त्याचबरोबर सर्व शरीर सौष्ठव संघटनेचे मुंबई उपनगर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी जे गेली जवळजवळ मला वाटतं हे 21वे वर्ष आहे आपण शरीर सौष्ठव स्पर्धा भरवतो पवारभाऊ DB पवारभाऊ चषक यांच्या नावाने, त्यांचं देखील आभार। आणि दरवर्षी आपलं तरुण मुलं, महिला मंडळ, कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे ही सभा दरवर्षी यशस्वी होते। 2 कार्यक्रम असतात आपले, एक 14 एप्रिलची भव्य दिव्य मिरवणूक आणि हा 15 डिसेंबरचा कार्यक्रम। आपण त्याच उत्साहाने दोन्ही कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतो, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार। तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट मला सांगायची आहे सभा संपण्याच्या अगोदर। आपल्या परभणीमध्ये जो कालचा प्रकार झालेला आहे, तर परभणीमध्ये पोलिसांच्या हातून कस्टडीमध्ये आपला सूर्यवंशी नावाचा आपला एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी त्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने। तर आपण आज DB पवारभाऊ हे आंबेडकरी चळवळीचं एक धगधगीत नेतृत्व होतं। ॲक्च्युली मंगेशभाईंनी सांगितलं, मामांनी सांगितलं, त्या लोकांनी ज्यांनी बघितलं त्यांना माहीत आहे। मुळात पवारभाऊ वारले त्यावेळेला मी 8 वर्षाचा होतो, माझ्या भावांना पण थोडंफारच माहिती आहे, आम्हाला जास्त आठवत पण नाही। पण हे सगळं बघितल्यानंतर आजही अभिमानाने आम्ही चळवळीमध्ये काम करतो, मामांनी सांगितलं। तर त्याच चळवळीच्या योद्धा या रमाबाई आंबेडकर नगराचे संस्थापक मगाशी ज्यांनी सांगितलं की विषय असा आहे, 1961ला ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेचा आराखडा पहिल्यांदा जारी झाला आणि मुंबई महानगरपालिकेची जी हद्द होती सायन ते बांद्र्यापर्यंत, त्याच्यामधल्या सर्व झोपडपट्ट्या तिथून हटवण्याचा शासनाने निर्णय घेतला। आणि ते झाल्यानंतर या सर्व झोपडपट्ट्यांमधली माणसं, सायन कोळीवाडीची माणसं पहिल्यांदा जुनी रमाबाईमध्ये आली, जिथे आता नेताजी नगर RTO आहे, पहिल्यांदा तिथे लोक राहत होती। परंतु त्या झोपड्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानंतर सर्व लोक विस्थापित झाले, घराघरात पाणी शिरलं, भांडी कुंडी कपडे वाहून गेले, बऱ्याच जणांचे संसार रस्त्यावर आले। त्यावेळेला हायवे रोडला सर्व मंडळी थांबली होती। त्याच वेळेला मला वाटतं 63चा काळ आहे 1963, त्यावेळेला महानगरपालिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी इथे 108 चाळींच्या पुठ्ठ्याच्या चाळी खोल्या इथे बनवलेल्या होत्या, ज्या BMCच्या कर्मचाऱ्यांसाठी बनवलेल्या होत्या। आणि हे रस्त्यावर आलेले आपले सगळ्या जनतेचे घरादाराचे संसार बघितल्यानंतर आमच्या वडिलांनी कार्यकर्ता म्हणून जबाबदारीने तिथले जवळजवळ 500-700 लोक सोबत घेऊन या चाळींमध्ये डायरेक्ट ताबा घेतला, आपली लोक घुसवली इथे आणि महानगरपालिकेच्या चाळींवर आपल्या लोकांना घराघरामध्ये घुसवून ह्या घरांवर ताबा घेतला आणि ह्या वसाहतीला कायदेशीर करण्यासाठी जवळजवळ 1970 पर्यंत मोठा संघर्ष केला। आणि त्याच्यानंतर ही वसाहत 99 वर्षाच्या करारावर आपल्या लोकांना ही घरं मंजूर करण्यात आली। आणि म्हणून त्यावेळेच्या लोकांनी, त्यावेळेला आम्ही शाळेमध्ये ज्यावेळेला माझ्या वडिलांचं स्मारक झालं त्यावेळेला मी शाळेत होतो, त्यावेळेला सर्व लोकांनी एकत्र येऊन की वडिलांचा जो संघर्ष होता, जी डेअरिंग होती, त्यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार झालेली वसाहत आपल्या लोकांना मंजूर करून घेतली शासनाची भांडून। म्हणून त्यांना या वसाहतीचं शिल्पकार आणि संस्थापक ही पदवी देऊन त्यांचं स्मारक उभं केलं। आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारांवर चालण्याचा त्यांचा जो शिक्षणाचं प्रेम, समाजावरचं प्रेम म्हणून आम्ही शाळा, व्यायामशाळा या माध्यमातून आजही त्यांच्या नावाने समाजामध्ये कार्यरत आहोत। तर तो कार्यक्रमाच्या माध्यमातून तो वारसा कायम पुढे राहावा, की हा कार्यक्रम चालत राहावा। व्यसनांमधून बाहेर पडून शिक्षणाच्या माध्यमातून, व्यायामशाळेच्या माध्यमातून तरुणांनी आपला उत्कर्ष साधला पाहिजे, म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि तो मी प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी। तर त्या प्रयत्नाला तुम्ही जे दरवर्षी साथ देतात त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने चळवळीतले दिवंगत नेते DB पवारभाऊ यांच्या स्मृतिदिनी आपण सर्वजण उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचा आभार। शेवटी DB पवारभाऊंना श्रद्धांजलीने त्याच आंबेडकरी चळवळीतला आपला एक युवक सूर्यवंशी देखील, सोमनाथ सूर्यवंशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याला देखील आपण श्रद्धांजली म्हणून सर्वांनी 2 मिनिटं उभं राहूया। रमाबाई आंबेडकर नगरातील संस्थापक DB पवारभाऊ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज हा अभिवादनाचा कार्यक्रम होत आहे। त्या DB पवारभाऊंना मी प्रथम अभिवादन करतो।
आणि शाळेत पवार भाऊ यायचे, वर्गामध्ये यायचे आणि वर्गात पवार भाऊ आले की सर्व विद्यार्थी उभे राहून त्यांना एक साथ नमस्कार करायचे. ते कार्यालयामध्ये हेड ऑफिसमध्ये पण जाऊन विचारपूस करायचे. जिथे काही अनैतिक गोष्टी असतील त्यावेळेला गोट्या खेळायचा, खूप गोट्याचा खेळ होता. पवार भाऊ आले की सगळे पोरं आम्ही असू गोट्या खेळणं आम्ही सोडून लगेच पळत जायचो. कुठे जुगार असेल तर जुगार चालू असली पवार भाऊ येतात म्हटलं का जुगारी पळायचे, दारुडे पळायचे. म्हणजे असा दहशतीचा मोठा नेता, संस्थापक तर होतेच होते, परंतु आंबेडकरी चळवळीचा एक खरा कर्णधार हे पवार भाऊंच्या रूपाने आपल्याला या वसाहतीला लाभले होते. पवार भाऊंचा आवाज म्हणजे माझ्या आया बहिणीची इज्जत होती. पवार भाऊंना आमच्या आनंद शिंदेकरांनी सांगितलं आम्ही गोट्या खेळत होतो, परंतु पवार भाऊ दिसले की आम्ही गोट्या खेळताना पळून जायचो. एवढी दहशत पवार भाऊंची होती. परंतु पवार भाऊनी जेव्हा समता मित्रमंडळामध्ये शिवडी झोपडपट्टीचे आपले भीमसैनिक आले, आपले माणसं आले, त्यांनी या दिलीप पवार चौकाच्या मैदानामध्ये सहारा घेतला. पवार भाऊनी त्यांना त्या मैदानात सहारा दिला. तिथून त्यांना समता मित्रमंडळाच्या ठिकाणी हलवण्यात आलं. तिथे म्युन्सिपाल्टीची गाडी आली, परंतु पवार भाऊनी इन्स्पेक्टरची कॉलर धरली आणि ती कॉलर धरून त्या लोकांना सहारा दिला आणि इन्स्पेक्टरला पकडलं. आमचे वडील त्यांना सोडवायला गेले. आमचे वडील मिलिटरीमॅन होते, माजी सैनिक होते. आमच्या वडिलांनी सांगितलं पगारे एक लक्ष ठेवा, मी गेलो त्या लोकांना झोपड्या बांधून ठेवा. त्या पवार भाऊला बंद केलं, पण दुसऱ्या दिवशी झोपड्या उभ्या राहिल्या. एवढी पवार भाऊची ताकद या समाजामध्ये होती. जेव्हा टीव्ही पवार भाऊ एक धैर्याचे महावीर मी काय म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये जी डेअरिंग होती, जी ताकद होती, जी निर्भीडता होती, ही आजकाल कुठल्याही माणसामध्ये नाही. एक उदाहरण मला जाणून करावं वाटतं. काल परवा परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शहरामध्ये पुतळ्याच्या शिल्पाची विटंबना झाली. त्या विटंबनेमध्ये जाणून बुजून कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी केलं. आज त्या कोठडीमध्ये एक आपल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या 23 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. LLB झालेला मुलगा वकिली करत होता. आज आमचा एक संघर्ष त्याचा वाघ हरपला. हे पवईच्या हिरानंदनीच्या बाहेर एक जयभीम नगर होतं. ह्या जयभीम नगरवर अचानकपणे प्रशासनाने कारवाई केली. तिकडच्या लोकांना बाहेर काढलं. ती लोक बेघर झाली आणि बेघर झाल्याच्या नंतर त्यांना अन्नाची सुद्धा मोहताज झाले. त्यांची मुलं बाळं ही 2-2 महिन्याची, कुणाची प्रेग्नेन्सी होती, कुणाचं काय होतं, कुणाला कामाला जायचं होतं, कुणाचे वडील आजारी होते. परंतु ह्या प्रशासनाला थोडी पण दया नाही आली आणि ते सगळी लोक बेघर झाली. आता मी ही भाषणं ऐकताना मी एक विचार केला आणि त्या 1963 सालाकडे गेलो की मुंबईमध्ये ज्या वेळेला झोपडपट्ट्यांना बाहेर करण्याचं ज्या वेळेला ठरलं असेल आणि ती लोक ह्या रमाबाई नगरामध्ये आली आणि ज्या वेळेला तो पाऊस पडला आणि हे सगळं भरगच्च भरलं आणि ही आपली लोक ज्या वेळेला रस्त्यावर गेली असतील त्यावेळेला त्या लहान मुलांचं, त्या कामाला जाणाऱ्या माणसांचं आणि जे बेरोजगार अशिक्षित लोक आहेत, ह्या म्हणजे ज्यांना सरकारनेच बेदखल करून टाकलेलं आहे, ज्यांच्या समोर सुख सुविधाच मिळत नाही, तर अशा लोकांसाठी लढणारा जर कोणी एक हिरा होता तर ते आमचे DB पवार भाऊ. चळवळ ही लाखोंनी सुरुवात नाही होत, परंतु ह्या लाखो लोकांना सोबत घेऊन जाणारा एक कोणीतरी तयार होतो. मला असं वाटतं ते आपले DB पवार भाऊ. 1963 सालची रमाबाई नगर आणि आत्ताचं रमाबाई नगर ह्याच्यात बांधवांनो फरक काहीच नाहीये. त्यावेळेला पण परिस्थिती तशीच होती आणि ह्या वेळेला पण परिस्थिती सेम आहे. आपली मुलं बेरोजगार आहेत. आपल्या महिला आजपर्यंत अजूनही धुणे भांडे करायला जातात. आपली मुलं अशिक्षित आहे. आपल्याकडे फक्त ही बाजूला दिसते, ही तुम्हाला ही BMCची शाळा दिसते. ही BMCची शाळा सोडल्याच्या नंतर एक आतमध्ये कोणतीतरी इंग्लिश मीडियम स्कूल चालू झाली. परंतु मला या ठिकाणी खरंच सांगावं वाटतं की DB पवार भाऊंचा गुण हा आमच्या विकास भाऊ पवारांमध्ये आला आणि त्यांनी तिकडे DB पवार भाऊ स्कूल चालू केली. इंग्लिश माध्यम आहे ना. स्मृतीसाठी ते जमलेलो आहोत. ते सन्माननीय कालकथित DB पवार भाऊ यांच्या स्मृतींना सुद्धा अभिवादन करून पंतनगर पोलीस शाळेचे
अत्यंत डॅशिंग आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी सिनियर इन्स्पेक्टर आवाडे साहेब सिंगम म्हणून ओळखले जातात. पाहिजेच आहे तिथं सिंगम, त्याचा चरण गांधी आला इथं वाढतील. तुमच्यासारखे लोक आले तर बरं होईल. नमस्कार, जय भीम. मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक मानसपुत्र म्हणलं तरी चालेल. आज या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर प्रेरित शिक्षण संस्था आणि या बाबासाहेब आंबेडकर रमाबाई नगर स्थापनेचे जे मेन DB पवार सर यांना मी वंदन करून आदरांजली वाहतो. आणि आपण ज्या ठिकाणी शरीर सौष्ठव स्पर्धा भरवलेली आहे त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. काल कथित DB पवार भाऊ यांना अभिवादन करतो. मित्रहो, 1972 मध्ये मी या रमाबाईमध्ये आलो. त्यावेळेस दलित कांतक संघटना अत्यंत देशामध्ये वाखाणण्यासारखं काम करत होती आणि आंबेडकरी विचारांनी पछाडलेला माणूस म्हणजे DB पवार भाऊ. आमदार होतात, खासदार होतात, तरी एवढं काम कोणी करू शकत नाही, थापा मारून निघून जातात. पण DB पवार भाऊनी आपल्या जीवनामध्ये म्हणजे वडाळ्यापासून कोळेवाड्यापासून हा समाज DB पवार भाऊने ह्या रमाबाईमध्ये आणून बसवला आणि हा समाज एक अशा मुठीत बांधून ठेवला.